रँकिंग बाबत चुकीचा अर्थ लावून झालेली सक्तीच्या रजेची कारवाई मागे घ्या याबाबत अहिल्यानगर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना पत्र दिले। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर महत्त्वाच्या आरोग्य निर्देशांकानुसार मासिक रँकिंग दिले जाते। हे रँकिंग म्हणजे स्पर्धा नसून सदर निर्देशांकानुसार आरोग्य सेवांच्या अद्ययावत परिस्थितीचं महापालिकांना आकलन व्हावं याकरिता वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना रँकिंग दिलं जातं। त्यानुसार कामातील त्रुटी दूर करून आरोग्य सेवांमध्ये सुधारणा व्हावी हा उद्देश असतो। ही सर्व प्रक्रिया थेट शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग स्तरावर होते। यात रँकिंग घसरल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असं कुठेही नमूद नाहीये। तरीही या प्रकरणी शासकीय पत्रकाचा चुकीचा अर्थ लावून माझ्यावर केलेल्या सक्तीच्या रजेवर जाण्याची कारवाई मागे घेऊन शासनानं मला अहिल्यानगर महानगरपालिकेत कलम 45(4) अन्वये दिलेल्या नेमणुकीनुसार माझं कामकाज करण्यास तात्काळ परवानगी द्यावी असं पत्र वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना दिलाय। तर या पत्राच्या प्रती नगर विकास खात्याचे प्रधान सचिव, आरोग्य सेवा संचालक तसेच राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे अतिरिक्त संचालक यांनाही पाठवण्यात आलंय। वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी पत्रात नमूद केलंय की रँकिंग बाबत प्राप्त झालेल्या पत्रांचा चुकीचा अर्थ काढून मला सक्तीच्या रजेवर पाठवलंय। याबाबत मी आपणास पत्र देऊन सक्तीचा रजेचा आदेश मागे घेण्याबाबत विनंती केली आहे। संबंधित पत्रात नमूद केल्यानुसार मी 8 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे संचालक राज्य कुटुंब कल्याण कार्यालयात उपस्थित होतो। तेथे संबंधित अधिकारी यांना मी माझ्या झालेल्या प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे आणि अहिल्यानगर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचं रँकिंग झालेल्या कामाच्या अनुषंगानं चुकीचे असल्याबाबत निदर्शनास आणून दिले। याबाबत कामकाज पाहणारे अहिल्यानगर महापालिकेचे कैलासवासी बाळासाहेब देशपांडे दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी, नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस यांना वेळोवेळी दिलेल्या सूचना आणि त्याचे खुलासे याबाबत देखील चर्चा झाली आहे। त्यानुसार निश्चित त्याची नोंद घेऊन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचं रँकिंग सुधारणार आहे। राज्य कुटुंब कल्याण कार्यालयानं जिल्हा व महानगरपालिका स्तरावरील आरोग्य निर्देशांकानुसार मासिक रँकिंग सुरू होण्यामागे संदर्भ क्रमांक 3चं पत्र आपल्या निदर्शनास आणून देण्याकरिता आणि सक्तीच्या रजेची कार्यवाही चुकीचा अर्थ काढून झाल्याबाबत अवगत करण्याकरिता दिलंय। हे पत्र सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याकरिता असून त्याच्या प्रती संचालक, आरोग्य सेवा, अतिरिक्त संचालक यांच्याकरिता आहे। संबंधित पत्रात राज्यात जिल्हा स्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी व महानगरपालिका स्तरावर वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ आरोग्य संस्थांकडून आरोग्य सेवा दिल्या जातात। आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी माहिती मिळण्यासाठी निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत। या निर्देशांकानुसार आरोग्य सेवांचे महानगरपालिकांना आकलन व्हावे याकरिता राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे दरमहा रँकिंग करण्याचा ऑगस्ट 2022 मध्ये निर्णय घेण्यात आलाय असं यात नमूद करण्यात आलंय। त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यावर संबंधित रँकिंगच्या क्रमानुसार त्यांच्यावर सक्तीची रजा लादणं अथवा शिस्तभंग विषयक कारवाई करणं याचा प्रश्नच निर्माण होत नाही। या पत्रात कार्यप्रणाली ठरवून दिली आहे। क्षेत्रीय स्तरावर कामे करणारे नर्सेस, वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, डाटा एंट्री ऑपरेटर यांना याबाबत शासनाकडून लॉग इन ID आणि पासवर्ड उपलब्ध करून दिलेत। पत्रात संबंधित कार्यवाही ही महानगरपालिकांच्या आरोग्य सेवेत सुधारणा व्हावी, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कामातील त्रुटी समजाव्या आणि त्यानुसार सुधारणा करण्यासाठी योग्य नियोजन करता येईल हे उद्दिष्ट ठेवून करण्यात येते असं नमूद केलंय। तरी माझ्यावर चुकीच्या पद्धतीनं सक्तीच्या रजेवर जाण्याचा झालेला आदेश मागे घ्या असं डॉक्टर बोरगे यांनी पत्रात म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।